भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्यामधील प्रथम खंड, भाग पहिला, जन्मापासून परिवज्जेपर्यंत, त्यामधील 7 सुरुवातीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे, त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते, कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये, याची दक्षता शुद्धोधन घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रानिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकते? हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्त्वज्ञान मानणारे होते. त्याच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. किती समज तिथं एक भगवंतापासून एक शिकण्याला एक गोष्ट अशी आहे का जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. आता इथं काही असते ना, मी तेवढा शिकलो, मी हे घेऊ काय, मी टोपलो उचलो, मी वावरात जाऊ, म्हणजे हा याला काय म्हणते, याला अज्ञान म्हणते, कारण ते झालं अहंकार. मग महान भगवान बुद्ध जर करू शकतात, सिद्धार्थ अवस्थेमध्ये असताना त्यांनी एवढे महान कार्य त्यांनी कधी शरम बाळगली नाही, तर मग आता कशाला आपण, जी आपली परिस्थिती असते, नाही लागली नोकरी, नाही चांगला जॉब मिळाला, मग खाली बसून राहता काय? लहानसा व्यावसायिक हा एक दिवस मोठा व्यावसायिक होतो. प्रयत्न करत राहायचे. हे जीवन आहे, जीवन अनमोल आहे, जगात लागतेच. मग काही जण काय करतात, खूप शिकले असतात तर मग डिप्रेशनमध्ये जातात, कामच नाही करत, पैसा जवळ राहत नाही, वय निघून गेलं राहते आणि मग डिप्रेशन. आईवडिलाला असं वाटते, बा लेकरू आपलं लेकरूच होय, जोपर्यंत हाव म्हणजे जिवंत लेकाले खाऊ घालतो, तर ते त्याला जिवंत असेपर्यंत खाऊ घालतात, कारण मायबाप होय. पण त्याला काही वाटत नाही. मग कुठल्या कामाचे पुस्तकं, कुठलं ज्ञान मिळवलं, तर हे ज्ञान शिकण्यालायक आहे भगवान बुद्धापासून, बाबासाहेबांपासून.
बाबासाहेबसुद्धा फॉरेनमध्ये शिकायला असताना बाबासाहेबांनी हॉटेलामध्ये काम केलं, कब्बशा धुतल्या. दाखवतो ना पिक्चरमध्ये, डॉक्टर आंबेडकर पिक्चर आहे ना, त्यामध्ये बाबासाहेब त्यांनी ते कब्बशा धुवू राहिले. काळ असते, समय असते, वेळ असते, त्या वेळेमध्ये ते योग्य असते, कारण ते गरज असते आपल्या जीवनाची, तर ते केलं पाहिजे. त्यामध्ये काही वाईटपणा नाही आहे. वाईट काय, चोरी करणे वाईट आहे. तर आपण तर श्रम करू राहिलो, तर जे गरज आपल्या काळानुसार आपल्या जीवनाच्या भोवती फिरते, त्या गरजेनुसार आपण काही काळासाठी ते काम केलं पाहिजे. आणि जर ते काम करून जर तुम्ही जर व्यसन करत असाल तर मग तुम्ही अधिक डुबता. कारण आपल्याला कायमस्वरूपी हे काम नाही करायचं आहे, आपल्याला बाहेर निघायचं आहे. मग त्यामध्ये धम्माचा नियम कामी येते. सुरहा मेरय मंचपमाठाना वीरमणी सिक्का पण समाधी आम्ही. पंचशिलाचं पालन करावं लागते, अष्टशिलाचं पालन करावं लागते ते काम करत असताना, कारण नियम प्रत्येक ठिकाणी लागू आहे. जो हे काम करत असताना नियम पाळतो त्याची मग प्रगती होते, तो मग त्याच्या अधिक चांगलं काम करते, मोठा होते, प्रगती करते. आणि म्हणून धम्माचं तत्त्व हे अंगी बाळगून आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्या परिस्थितीनुसार जे काही आपल्या जीवनामध्ये काही काम येत असेल ते आपण केलं पाहिजे. आणि त्यापासून आपण आपली जीवनाची प्रगती केली पाहिजे. आता तर भरपूर काही गोष्टी आल्या. आता तर मुलांना डायरेक्ट शिकायला भेटते. पहिले असं होतं का बाबासाहेबाच्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये काही काळापर्यंत का काही मुलं कामं धंदे करून शिकले, होटलामध्ये काम करत, मजुरी करत आणि शाळाही शिकत, काम करत आणि कॉलेजही करत. आता नाही असं. आता तर फक्त कॉलेज कर बा पण मन लावून शिक असं आहे. पण त्याच्यात मग नाही होत. तर म्हणून ते सवय काही जी तुटते ना मग कामाची, त्यापासून मग तो पूर्ण निघून जाते. म्हणून काही कामाबरोबर काही त्यांनी ते केलं पाहिजे. शिक्षण ते चांगलं आहे. त्यानंतर शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असे. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्याच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. पहा इथं काय म्हटलं गेले आहे. धर्माच्या विविध व्याख्या. आज जे आपण धर्म पाहतो ह्या एक लढणे तुझा धर्म आहे. लढणे, त्या लढण्याला धर्म म्हटल्या गेलेला आहे. विविध प्रकारचे धर्म असतात. जसं एखाद्याचं असतं ना, कोणी चपला शिवते, कोणी मग कोणतं मजुरी काम करते, तो म्हणते कोणी शेती करते, तर हा माझा धर्म आहे म्हणते. धर्माची खरी व्याख्या ही होती. आपण त्याच्यामध्ये वेगळेच गुंतून गेले लोक, त्यामध्ये मग वाद निर्माण झाला. तू क्षत्रिय आहेस, लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत
निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्याचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माझा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर दी, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील? म्हणजे लहानपणाचा प्रश्न निर्माण झाला त्याच्या मनात, का हा कोणता धर्म बा का जो मारा लागते? म्हणजे धर्म चांगला असते बापा. विचार म्हणजे विविध प्रकारचे धर्म असताना अलग अलग कामधंद्याचे, त्याच्या मनात प्रश्न आला बा मारणेच का धर्म आहे? तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माझा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही एक प्रवृत्ती संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत, ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्याच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियांच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. आता बघा, जे बॉर्डरवर असतात त्याच्या हाती बंदूक राहते, तो त्याचा धर्म आहे. त्यालेकानी या देशाच्या अंतर्गत जे 140 ते 150 कोटीची लोकसंख्या आहे याचं रक्षण करायचं असते. तिथं जर ते असे बसले, उडून टाकून ते कसं आहे, म्हणजे निसर्गाची प्रवृत्ती कशी बनलेली आहे. संन्यासी मार्ग, क्षत्रियांचा मार्ग, तिथं त्याला बंदूक घेऊन राहावंच लागते. आणि ते अशी बॉर्डर असते का तिथून जोही आला उडून टाकला. तिथं काही असं विचारपूस नाही होत. मग अंतर्गत विचारपूस होते. अंतर्गत जे पोलीस डिपार्टमेंट असते ते विचारपूस करते, कुठून आला, काय आला. इथं विचारपूस होते, तिथं विचारपूस होत नाही. तिथं जो क्षेत्र राहते ते बॉर्डरचं, तिथं ते दिसला का उडवला तर ते त्याचा धर्म आहे. त्याला हातामध्येच समजून त्याला उडवावं लागते, कारण ते क्षेत्र तसं असते. या सर्व बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. अखिल जगतातील मनुष्य मात्रांविषयी प्रेमभावना वृद्धिगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूंपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यांपासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिस्त्र पशूंचा द्वेष करतो. ही भेदशेषा आपण ओलांडली पाहिजे. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात
व्यवहार जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. काय म्हणते? जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. म्हणजे बा हे लोक फक्त माणसावरच आपलं हे दाखवतात बा चांगुलपणा, जनावरावर दाखवत नाही, प्राण्यांवर दाखवत नाही. असं काहून? सिद्धार्थाला वाटलं बा याच्या पलीकडे गेलं पाहिजे आपण. तो त्याच्या पलीकडे गेला. मग त्यांच्यापुढं ते सगळं मग वाघ, हत्ती, हरणं पण सगळे बसून जायचे. म्हणजे बघा किती मोठी अवस्था आहे ती. आपण नाही पाहत तसं. जनावर होई का मार, काही दिसलं का मार, काही असं साप असेल तर मार. पण त्याची ती अवस्था नव्हती. त्याची अवस्था करुणामय होती, मैत्री भावनेची होती, अफाट होती. आता त्याला आपण नाही समजू शकत त्या अवस्थेला, कारण आपण तिथपर्यंत नाही पोचलो. आपण नाही जाणू शकत. आपलं चित्त तसं नाही काम करत, कारण आपण फार दूर आहोत त्या अवस्थेपासून. तर ही सिद्धार्थाची अवस्था होती, कारण तो बुद्ध होता. फक्त त्याला ते जाणून घ्यायचं होतं. त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला. त्या पायाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्ष्याला वाचविण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्ष्याला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्ष्याला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्ष्याला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधानीशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्ष्याला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास काय? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. त्याचं म्हणणं काय देवताचं? मी शिकार केली बा, मी याचा मालक हा. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. तो माझा जीव घेऊन राहिला, मी वाचू राहिलो. वाचवणारा मालक असते, जीव घेणारा मालक नसते. असं त्याच्यामध्ये आता ते वाद झाला. या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा
जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती. हा त्यांचा स्वभाव गुण लहानपणीचा बनलेला होता. मग इथून त्याचं लक्षात येते बघा का हा किती करुणामय आहे, किती दयाळू आहे, किती मायाळू आहे. म्हणजे लहानपण त्याच्यामध्ये पेरल्या गेलं आहे ना, नॅचरल. बाप काय म्हणते क्षत्रिय आहे तू, माय म्हणते तू क्षत्रिय आहे, तू बाण चालो, शिकार कर. त्याची अवस्था कोणती नॅचरल अवस्था आहे, ज्ञानाची अवस्था आहे, नैसर्गिक अवस्था आहे. ही काही तुम्हाला काही कोणी असं देऊ शकत नाही. ते अंगीकृत आपोआप अंगीकृत होतीच्या आल्या. आता कसं आहे, आता जे आईवडील लेकराला शिकवतात तेच शिकते लेकरू. जे म्हटलं इथं बस तर बसते, इथं उठ तर उठते. जसं तरी त्याचं बोललं, आई बाबा मामा मामी जे बोललं ते बोलते. त्याला खाय म्हटलं ते खाते, कारण त्याला आपण शिकवलेलं आहे. पण त्याची अवस्था तशी नव्हती. तो प्रश्न करत होता, चांगलं वाईट, बरं वाईट, लहानपणापासूनच. आणि त्याची नॅचरल वृत्ती, नैसर्गिक वृत्ती करुणामय होती, दयाळू होती. तर त्याला कोणी रोखू शकत नाही. मग त्याच्या वडील त्याला एवढ्या चांगल्या वृत्तीपासून त्याला क्षत्रिय वृत्तीमध्ये ते नाही आणू शकले. पण भगवान बुद्धांनी सिद्धार्थ अवस्थेमध्ये असताना सगळे गुणधर्म शिकले, सगळी विद्या शिकली. धनुर्धर योद्धा, एक नंबर ते योद्धा होते चांगले. तलवारबाजीमध्ये एक नंबर होते, धनुर्विद्येमध्ये एक नंबर होते. सगळ्या विद्या त्यांनी शिकल्या. पण त्यांची जी करुणावृत्ती होती ती त्यांना सोडली नाही. त्यानंतर 8 विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्यांविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण धाडिले. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मात्यापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मात्यापित्याच्या इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो शासंक होता. त्याला वाटले सिद्धार्थाला साधुमुनीच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशी लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्धांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती. पण तिने तसे काही केले नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की
धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्याच्या मागणीला कबूल व्हावे लागले. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याच्या सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिला. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फार परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणेबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. बघा, त्याला ते धनुर्विद्या त्याला पार करावं लागली लग्न करासाठी. त्याने ते पार केली, कारण त्याला ते चालवणं आवडत नव्हतं. का बा हे मारणारी वृत्ती आहे बा कोणाला तरी, म्हणून त्याला ते आवडत नव्हतं. पण त्याने ते पार केली आणि त्यांना मग राहुल नावाचा एक मुलगा झाला. अजूनही त्या लेण्यामध्ये ज्या लेण्या आहेत आपल्या ऐतिहासिक, त्यामध्ये भगवान बुद्धाच्या पाया लागताना एक मुलगा आहे असा दगडामध्ये कोरलेला. त्याचं विद्रुपीकरण हनुमान आहे. तर हनुमानचं ओरिजिनल नाव राहुल आहे. आलं लक्षात? त्या चित्रामध्ये दाखवत दगडामध्ये बाजूला ते उभा आहे, इकडं उभा आहे. तर ते ओरिजिनल बुद्धाचं, बाजूमध्ये बुद्धाचे जे उभे आहेत ना भिक्षू संघ, तर ते राहुल भगवान बुद्धाच्या पाया लागू राहिला बालपणात लहान असताना. ते विद्रूप रूप आहे त्याचं. आलं लक्षात? तर ओरिजिनल हनुमानजीचं ओरिजिनल नाव राहुल आहे. त्याला ओरिजिनल रूपात आणावं लागन, अभ्यास करावं लागन, सांगावं लागन, पटवून द्यावं लागन. हनुमानजीचं ओरिजिनल नाव राहुल आहे. त्या दगडामध्ये जे कोरलं आहे ना ते त्याचं ते विद्रूप नाव आहे. राहुलकडे विद्या होती प्राप्त, तर ते वेगळा भाग आहे, तो जातक कथेमधला भाग आहे. तर असं ते आहे. तर आता आपण इथेच हे विषय थांबून देऊ. यानंतर आपण धम्मपदातला एक भाग आपण वाचू. उद्याला आपण याच्यामधलं घेऊ आपण पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना. दंडपाणी यशोधरेचा वडील. वाचलं ना ते आपण, सांगितलं ना आपण. अच्छा, थोडंसं स्पष्ट करून सांगायचं. हो ना. हो. यानंतर आपण धम्मपद हे आपण याच्यातली रोजचे एक दोन आपण गाथा आणि कथा याच्यामध्ये ते वाचत जाऊ. याचे हे आणि धम्मपद आणि हे कथा आहे आणि गाथा याच्यामध्ये. याचं जे संपादन केलेलं आहे, संकलन, ते प्राध्यापक दिनकर तुर्काने यांनी याचं संकलन केलेलं आहे. कारण याचा लेखक कोणी होऊ शकत नाही, पण त्यांनी याच्यावर लेखक टाकलं. पण याचं संपादन होऊ शकते, लेखन नाही होऊ शकत, कारण हे ऑलरेडी पहिली ऐतिहासिक धम्मपद गाथा आहे. यामध्ये पहिली यमकवग्गो आहे पहिलं. त्या यमकवग्गोमध्ये चक्षुपाल भिक्षूची कथा आहे. त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे, मन सर्वात श्रेष्ठ आहे. तर पालीमध्ये म्हटलं गेलेलं आहे याच्यामध्ये, मनोकुब्बं गमाधम्मा मनोसेट्टा मनोमया मनस्साचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वं वहतो पदं. असं हे पाली भाषेमध्ये आहे.
आता याचा अर्थ दिलेला आहे. आता हे पाली भाषा आपल्याला आली पाहिजे, धीरे धीरे आपण याच्यावर प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण आपली मातृभाषा पाली आहे बुद्धांची. याचा अर्थ असा होते, मन सर्व चांगल्या वाईट प्रवृत्तीचे प्रधान आहे. प्रधान म्हणजे प्रमुख आहे. ते सर्व प्रकारचे मनोविकार उत्पन्न करते. जर एखादा व्यक्ती वाईट बुद्धीने मनाने कटू बोलला किंवा वाईट कर्म केले तर त्याला दुःख भोगावेच लागते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पायामागे चाक चालत असते. बघा, म्हणते याला आपण स्वतः जबाबदार आहोत. एखाद्याला कोणी शिव्या दिल्या, कोणी कटू बोललं, कोणी मारलं किंवा काही अशी त्यानं मनापासून जर वृत्ती केली तर त्याचं ते मन दुखते, त्याला तो स्वतः जबाबदार आहे. दुःखी होते, मग निराश होते, हताश होते. तर म्हणून म्हटलं गेलं याच्यामध्ये मन प्रमुख आहे, मन प्रधान आहे. तर मनावरच सगळं धम्म अवलंबून आहे. हे मन चांगलं करणारे धम्म आहे. पहा किती मोठी गोष्ट आहे. मनालाच चांगलं बनवण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म आहे. त्यामध्ये गाथा कथा अशी आहे, श्रावस्ती येथे जेतवन महाविहारामध्ये एक चक्षुपाल नावाचे भिक्षू राहत होते. उत्साहपूर्वक व चिंतनशील आणि खडतर प्रयत्नामुळे त्यांना अर्हत पद प्राप्त झाले होते. दुर्दैवाने ते अंध होते, आंधळे. बघा, आंधळे असून त्याला अर्हंत पद प्राप्त झालं. काल सांगितलं ना मी, आर्य उपसद, इथं ते जुळते. आंधळे होते पण अर्हत पद प्राप्त केलं. आता आंधळेपणात दुःख त्यांना होत नाही, कारण अर्हंत झालेले आहे. आता वेदना नाही राहिल्या काहीच, कारण ते अर्हंत झालेले आहे. अर्हंत म्हणजे दुःखातून मुक्त. असं नाही का मेला, मरत नाही. अर्हंत म्हणजे दुःखातून मुक्त, त्यांना वेदना होत नाही. आता आंधळेपणाच्या काहीच वेदना नाही होत. ते होय अर्हंत पद. उत्साहपूर्वक चिंतनशील आणि खडतर प्रयत्नामुळे त्यांना अर्हंत पद प्राप्त झाले होते. दुर्दैवाने ते अंध होते. एकदा एका भिक्षूने त्यांना विहाराच्या परिसरात फिरत असताना पाहिले. फिरताना त्यांच्या पायाखाली अनेक कीटक मेल्याचे भिक्षूला दिसले. तेव्हा त्या भिक्षूने तथागतांना ही घटना सांगितली. तथागतांनी त्या भिक्षूला विचारले की चक्षुपालांनी त्या कीटकांना मारताना किंवा त्याची हत्या करताना तू पाहिले काय? त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. तेव्हा चक्षुपाल अंध असल्याने त्याच्या हातून अहेतुकपणे हे कृत्य घडत असल्याचे सांगितले. त्यांनी हेतुपुरस्पर हत्या केली नसल्याचे प्रतिपादन केले. आता आंधळा होता तो, त्याला काहीच माहीत नाही कोण आता आपल्या पायाखाली बा आलं चालताना फिरताना. तर ते सांगितलं गेलं त्याच्यामध्ये का त्यांनी हेतुपुरस्पर हत्या केली नसल्याचे प्रतिपादन केले. त्याचा हेतू नाही आहे बा तो मारण्याचा. झालं ते. आता जसं आपण चालतो, आपल्या पायाखाली किडे माकडे मरतात, आपला हेतू नाही आहे त्याला मारण्याचा. हां, मारण्याचा हेतू असा असं मारू राहिलो चालता चालता तर मग तो हेतू झाला. पण मारण्याचा हेतू नाही आहे. ते त्याच्या कर्मानुसार ते आले पायाखाली मेले तर त्याला दोष लागत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. ते जर एखाद्या व्यक्तीने केलेले अकुशल कर्म कोणालाही माहीत होणार नाही असा विचार करून केले आणि ते दुष्कृत्य म्हणजेच अकुशल कर्म जेव्हा इतरांना माहीत होते तेव्हा ते अतिशय दुःखदायक व पीडादायक देणारे ठरते. जेव्हा इतरांना माहीत होते तेव्हा ते दुःख अतिशय दुःखदायक व पीडादायक देणारे ठरते. म्हणजे मी बा चोरी करतो पण कोणाला माहीत नाही होते, मी चांगला राहतो. पहा उदाहरण सांगलं तुम्हाला. मी बा चोरी करतो, काय होते, एकच वेळा करतो, मोठा हात मारतो, एकच 100-200 करोडचा एकच बा, मग मस्त चांगला राहतो. नंतर काय म्हटलं गेलं इथं का बा नंतर ते पीडादायक ठरते, मग दुःख देणं ठरते, कारण ते झालं तर चुकीचं कर्म ना. म्हणून म्हटलं गेलेलं आहे जर एखाद्या व्यक्तीने केलेले अकुशल कर्म कोणालाही माहीत होणार नाही असा विचार करून केले
आणि ते दुष्कृत्य म्हणजे अकुशल कर्म जेव्हा इतरांना माहीत होते तेव्हा ते अतिशय दुःखदायक व पीडादायक देणारे ठरते आणि त्याचे दुःख अकुशल कर्म करणाऱ्या व्यक्तीला भोगावे लागतात. आता 100 करोड जर त्याने चोरले, मग चौकशीने बसन काय? लेका हा तर पहिले सामान्य होता. यानं ट्रकही घेतला, हेलिकॉप्टरही घेतला, जमिनी घेतलेल्या मोठ्या, सोनंही घेतलं, कसं आलं बा? मग ते लक्ष येते मग पोलिसाचं. मग ते त्याच्यामध्ये मग क्राईमवाले राहतं, मग ते चौकशी बसवते, मग CBI येते, धाड पडते, झालं मग फसला. मग काही तर ते जर चांगली इमानदार असन तर ते जेलात टाकते कोर्टामध्ये नेऊन. आणि भ्रष्ट असन तर तू तूही खाय, थोडे मीही खातो, बरोबर. तर म्हणून काही जणं बाहेर राहतात. इमानदार असन तर एका सामान्य अधिकाऱ्याला मोठा अधिकारी घाबरते. म्हणून सत्य इमानदारी लय महत्त्वाची आहे धम्माची. त्यामुळे कोणी जाणो किंवा न जाणो मनुष्याने सतत सत्कृत्य करावे. अशा प्रकारचे कार्य आपल्या आनंदात भर टाकते. दुष्कृत्य न करणे श्रेयस्कर आहे, कारण त्यामुळे पश्चातापाची पाळी येणार नाही. दुष्कृत्य न करणे श्रेयस्कर आहे, कारण त्यामुळे पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. अकुशल करणाऱ्याला पश्चाताप करावा लागतो. त्याचे परिणाम, त्यापासून होणारे दुःख भोगावेच लागतात. अकुशल कर्माचे परिणाम पुढील आयुष्यात भोगावेच लागतात. दुष्कृत्य लहान असो की मोठे असो, ते दुष्कृत्यच आहे आणि त्याचा परिणाम आपल्यावर काहीच होणार नाही असा विचार कधीच करू नये. कारण वाईट काम कराल तर त्याचा परिणाम आपल्या पुढील आयुष्यावर होणारच आहे. त्यामुळे अकुशल कर्म करू नका किंवा अकुशल कर्मामध्ये सहभागी होऊ नका. सहभागी होऊ नका म्हणते म्हणजे मी पेत नाही तुले पाचतो, मी खात नाही तुले चारतो खर्रा. म्हणजे उदाहरण देऊ राहिलो, मी पेत नाही बा, मी चांगला, तू पाचतो, दोष लागला. मी हे करूच नाही म्हणजे त्याला सहभागी होणे त्याच्या वाईट याच्यात त्याला लावून देणे शोक, तर तेही वाईट झालं. म्हणून म्हटलं गेलेलं आहे अकुशल कर्मामध्ये सहभागीसुद्धा होऊ नका. मी चोरी करत नाही तू कर, मी त्या वावरातला भाजीपाला आणत नाही बा जोडून, आम्ही नाही चोरत तू चोर, मी इथं थांबतो, तर ते त्याला बी दोष लागला कारण ते सहभागी झाला. तर म्हणून सहभागी होऊ नये हे माणसाला चांगलं बनवते. त्याला पण आपण चांगलं त्याला दुरुस्त करा, त्याला चांगलं सांगा. तर हे प्रयत्न आपण सतत केले पाहिजे. तथागत भिक्षूंना समजावून सांगताना म्हणाले की मन हे सर्व चांगल्या वाईट प्रवृत्तीचे प्रमुख आहे. ते चांगले आणि वाईट विचार मनात उत्पन्न करते. जर व्यक्तीने वाईट विचारातून किंवा वाईट बुद्धीने कर्म केले तर त्याला त्यापासून मिळणारे दुःख भोगावेच लागतात. अर्हत असलेल्या चक्षुपालाला अंधत्व का आले असे भिक्षूने तथागतांना विचारल्यावर मागील जन्मात गतजन्मात चक्षुपाल वैद्य होता. पाहता आला त्याचं आलं. तो आंधळा काऊन होता बा? त्यानं अनंत पत्त प्राप्त केलं, पण तो आंधळा काऊन होता तर त्याचं ते आता सांगू राहिले. अर्हत असलेल्या चक्षुपालाला अंधत्व का आले असे भिक्षूने तथागतांना विचारल्यावर मागील जन्मात गतजन्मात चक्षुपाल वैद्य होता. त्याच्या दुष्ट हेतूने एका स्त्रीला घातक औषध दिल्यामुळे तिला अंधत्व आले होते. एखादा असते ना जैतुका डॉक्टर, एखादा असते, सगळेच नाही राहत, एखादा राहते बिचारा नाही म्हणला आहे एखादा का बा आला का थांब यानं मला शिवाय दिली त्या, हा भांडला होता, दिले का टोचून एखादा औषध दे आता काय. तर त्याच्यावर उदाहरण आहे. त्याच्या दुष्ट हेतूने एका स्त्रीला घातक औषध दिल्यामुळे तिला अंधत्व आले होते. गतजन्माच्या या दुष्कृत्यामुळे भिक्षू चक्षुपालाला अंधत्व आले असे तथागतांनी त्यांना सांगितले. या प्रसंगी तथागतांनी वरील गाथा उच्चारली होती. वरील गाथा कोणती उच्चारली होती? ही
मनोपुप्पंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनस्साचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कं वंग वहतो पदं. ही गाथा म्हटली. म्हणून भगवंत म्हणतात मन सर्वात श्रेष्ठ आहे. त्यानं मनातून काय केलं तर मन वाईट केलं तर, आणि ही त्यानं काय केलं दुष्कृत्य केलं. औषध देऊन त्या बाईला आंधळं केलं. म्हणून तो आंधळा झाला. जसे कराल तसे भराल असं ते कर्म काम करते ना. आणि म्हणून का नाही चांगला विचार आपण नेहमी केला पाहिजे. आपला वैरी का असे ना त्याच्याबद्दलसुद्धा आपण चांगलंच चिंतलं पाहिजे. त्याला त्याचं फळ आपोआप भेटते. काहीच करण्याची गरज नाही आहे. आपोआप ते कर्म काम करते. जसं भगवान बुद्धांबद्दल झालेलं तुम्हाला सांगितलं मी. भगवान बुद्धाबद्दल काही जण वाईट विचार करत होते. याला मारायचं आहे, याला हानी द्यायची आहे, याला नुकसान करायचं आहे, याला त्रास द्यायचा आहे, याला फसवायचं आहे. जसे विचार करत डोक्यात तसे हेच फसत, हेच मरत, ॲक्सिडेंट होऊन म्हणजे खाईत पडून किंवा ठोकर लागून हेच मरत. सम्यक संबुद्ध हो ना बाबा. लय भयंकर त्यांच्याकडे हे असते. त्याला काय म्हणू पॉवर, एक पॉवर म्हणू आपण. आपोआप ते काम करते. इकडं निसर्ग काम करते याच्यामध्ये. तर ते विचारच नाही करावं लागत. सामान्य बाबतीत तर असं होतेच, गोष्टी घडतेच, पण ते सम्यक संबुद्धाबद्दल लगेच घडते, टाईम नाही लागत. तर ते त्यांच्याशी बल होतं. तर ह्या गोष्टी काही मग आपल्याच क्षेत्रामध्ये काही मग लोक असतात याच्यापाशी काही धम्माचं कुठल्या लेवलचं बल आहे त्यानुसार काही त्याचं फळ भेटत असते. फळ म्हणजे कर्म कसं काम करते तर कर्म काही हे फार अलग अलग प्रकारे काम करते. कुठं लगेच काम करते, कुठं 2 दिवसानं काम करते, कुठं 3 दिवसानं काम करते, कुठं 5 दिवसानं काम करते, कुठं महिन्याभरानं, कुठं मग शेवटच्या क्षणावर काम करते. एखादा असते मग बम श्रीमंत असते. मला काय गरज, माझी 100 एकर वावर आहे, मी काय कोणाला काय भीक मागतो काय. मग त्याच्या अंगात बम अहंकार असते. किंवा कोणी मग श्रीमंत असते, कोणी मग नोकरीवर असते, कोणी पैसेवाला असते. जो मग अहंकार बाळगून जगते मग त्याला मग शेवटच्या क्षणावर काही भोगा लागते. मग अहंकाराला तर एक उदाहरण देतो लता मंगेशकरचं. लता मंगेशकरकडे 700 करोडची प्रॉपर्टी होती. 700 करोड असूनही ते काही स्वतः चालवू शकले नाही म्हातारपणात. अशी लोळत राही, अशी पुरं मास लोळत तिचं आलं. पैसा काही कामात नाही पडला. शेवटी तिथं धम्म काम पडते. धम्म तिनं काही समजलं नाही. मग वेदना, भयंकर वेदना होतात. मग भयंकर दुःख वेदना होतात. तर धम्म सगळ्यात मोठा आहे. तर या धनसंपत्तीबरोबर धम्माची संपत्ती अगोदर पुढे असली पाहिजे, एक पाऊल पुढे. तात्पर्य, आपल्या हातून जर दुष्कृत्य अर्थातच वाईट कृत्य घडले किंवा वाईट कर्म केले तर त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागतात. म्हणून व्यक्तींनी नेहमी कुशल कर्मच करावे, ज्यामुळे आपल्याला जीवनात आनंद व सुख प्राप्त होईल. कुशल कर्म करत राहावं नेहमी, कुशल कर्म. मग कुठलाही व्यवसाय जे सम्यक आजीविका म्हटलेली आहे त्या सम्यक आजीविकेमध्ये कुशल कर्म असले पाहिजे. आपण एखादी वस्तू का विकत असो ना, सांगायचं आहे पायर भाऊ अशी वस्तू आहे, तुला आवडते का, घे. ते झालं चांगलं करणं, कुशल कर्म. फसवायचं नाही कोणाले, कुशल मार्गाने जगता येते मस्त चांगला आनंदात. तर हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. ते कालही तेच होतं, आजही तेच आहे आणि उद्याही तेच राहणार. आपण जर स्वतःला जर लावून घेतलं नाही असं मी करतो तर ते मग काही कालांतराने भोगावं लागते. त्याचे परिणाम मग येणाऱ्या पिढीलाही त्रास होते. मग आपण एखादा वेळ वाटते ना का मी 7 पिढ्याचं कमवून घेतो बा, बम लुटतो, बम वाईट मार्गाने कमवतो. काही मग अधिकारी असतात, काही मोठे मोठे मंत्री आमदार खासदार असतात, बम भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, याचा पैसा खाऊ दे त्याचा पैसा खाऊ दे, नाही फलत. ते अज्ञान आहे ना. जरी ते मोठ्या पदावर जरी असले, धम्माचा अभाव आहे त्याच्यापाशी, धम्मापासून दूर आहेत, त्याची येणारी पिढी मग वाईट मार्गात तो पैसा गमवून टाकते. त्याला हे धम्म माहीत असला पाहिजे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे राजा भाऊ तो धम्मिको. राजा धार्मिक असला पाहिजे. जसा सम्राट अशोक तलवार त्यागली, धम्माच्या मार्गी लागला बिचारा, समजलं त्याले. म्हणून राजा भाऊ तो धम्मिको, राजा धार्मिक असला पाहिजे, तेव्हाच तो देश चांगल्या प्रकारे चालवू शकतो. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून या देशाला चांगला राजा प्रदान कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.